जय जय रघुवीर समर्थ. बघता बघता वर्ष संपलं आणि एका नवीन वर्षाची सुरुवात आजपासून सुरू झाली. 2026चं आगमन आज झालेलं आहे. आज गुरुवार आहे. या गुरुवारच्या शुभ दिनी 2026चं आगमन झालेलं आहे. हे नवीन वर्ष आपणा सुख, समाधानाचं, आनंदाचं, ऐश्वर्याचं, आरोग्याचं जावो. नवीन वर्षात आपलं जीवन सुखमय होवो अशी श्रीचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये मागचं वर्ष संपलं, त्या वर्षात ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका आता टाळायच्या आहेत, त्या दुरुस्त करायच्या आहेत. आता नवीन वर्ष म्हणजे नेमकं काय, तर जे आहे त्यात समाधान ठेवा, जे नाही त्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे. ईश्वर तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नात तुमच्या सोबतच आहे हो. नवीन वर्ष म्हणजे नवे संकल्प नाही, तर जुने भय सोडून नव्या श्रद्धेने पुढे जाण्याचं बळ आहे. संकट आली तरी घाबरू नका, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. माझ्यावर फक्त विश्वास ठेवा, असं समर्थ नेहमी आपल्याला सांगत आहेच. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुला तूच घडवणारा आहेस. फक्त तू विश्वास ठेव माझ्यावर, सगळं काही उत्तम होणार आहे. आजपर्यंत जे काही तुला दिलेलं आहे, एवढं सुंदर वैभव, एवढा सुंदर देह तुला दिलेला आहे, एवढा उत्तमाचा देह मी तुला प्रदान केलेला आहे. त्या देहाचा उत्तमोत्तम तू उपयोग करावा आणि तुझ्या जीवनाचं कोडं हे तू सोडवायचं आहेस. फक्त तू श्रद्धा माझ्यावर ठेव, माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझं काम करायला सुरुवात कर. मग समर्थांनी आपल्याला आज या नवीन दिवशी एक नवीन दिवसाची सुरुवात आपल्याला या वारकरी संप्रदायाने केलेली आहे. म्हणजे नवीन वर्ष कसं घालवायचं आहे, नवीन वर्षामध्ये काय काय संकल्प करायचे आहेत. नुसते संकल्प करायचे नाहीत, तर ते आपल्याला काय करायचे आहेत, पूर्णत्वास न्यायचे आहेत. आणि म्हणून समर्थाने आपल्याला एक सुंदर बोध म्हणजे सुंदर एक निवृत्तीनाथांची कथा आपल्याला सांगितलेली आहे आणि ती आपण आज श्रवण करावी. या नवीन दिवशी, नवीन दिवशी वर्षाच्या सुरुवातीला आपण ही सुंदर अशी कथा आपण ऐकावी. कारण एक दिवस एक काळी कुट्ट रात्र या भावंडांच्या जीवनामध्ये उगवली हो. कोणती, तर त्या रात्री काही दिवस अगोदर वडील गेलेले होते, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि संत ज्ञानेश्वर. आणि या काळ्या कुट्ट रात्रीमध्ये त्यांचे वडील सुद्धा गेले आणि आई सुद्धा रात्री गेली. आई मुलांना सोडून गेली आणि सोडून जाताना आईने निवृत्तीनाथांना झोपेतून उठवलं. रात्री सगळे झोपलेले, सगळी भावंड झोपलेली होती, चौघही. आणि आई जाताना रात्री आईने काय केलं, निवृत्तीनाथांना झोपेतून उठवलं आणि झोपडीच्या बाहेर येऊन हृदयाला लावलं. आणि आई म्हटली, बाळा, पतीच्या मागे राहणं अवघड असतं बाईला. खरंच आहे हो. कारण आपले मालक असतात तिथपर्यंत राहण्यात एका स्त्रीच्या जीवनात खरीच मजा असते, खूप आनंद असतो. कारण त्या एका मालकाच्या जीवावर एका स्त्रीचं जीवन हे कसं असतं, जसं राजमहालामध्ये ती जशी राणी राहत असते, तशी ती आपल्या नवऱ्याच्या जीवनामध्ये आपले मालक असताना ती स्त्री वावरत असते. मग ते एकदा का मालक निघून गेले की मग तिच्या जीवनाचा जो आनंद आहे तो सगळा निघालेला असतो. मग समर्थ म्हणतायत की पती पत्नी जेवढे एकमेकांचे असतात तेवढी मुलं बाळही एकमेकांचे नसतात हो. आपण बघतोच आता, मुलं लहानाची मोठी होतात, कधी त्यांची लग्न होतात आणि ती आपल्या संसारात अडकतात. मग त्यांची मुलं बाळ, त्यांचा संसार त्याच्यामध्ये ती मग्न होतात. नंतर म्हणजे मुलं कधी मोठी होतात, नंतर नोकरी, नंतर लग्न, त्यांची मुलं आणि मग त्यांची मुलं. म्हणजे आपल्या संसाराला मुलं लागतात. शेवटी राहतं कोण हो? जरी 4ही मुलं असली, 3 मुलं असली, 2 मुलं असली, एकटा असला तरी सुद्धा ते आपापल्या ध्येयाकडे निघून जातात. पती पत्नी मात्र शेवटी एकटेच राहतात. पतीला पत्नीचा आधार आणि पत्नीला पतीचा आधार, पती पत्नींचं एकमेकांचाच आधार. मग ते पाखरू ज्या त्या वेळेला आपल्या घरट्यातून आपल्या स्वतःच्या शोधासाठी उडून जातं, शेवटी राहतात हे दोघेच.
काही वेळेला भांडणंही होतात. भांडणं कोणाची नाही होत, पण एकमेकांची साथ मात्र ते सोडत नाही. पण खरी पतिव्रता असते तिला मात्र आपल्या पतीशिवाय जगणं अवघडच असतं. परंतु काही वेळा मात्र मुलाबाळांकरिता त्यांना राहावं लागतं. आणि आता पुढे निवृत्तीनाथांना आईने उठवलं. निवृत्तीनाथ झोपले होते. तिनंही चौघही भावंड झोपली होती. आई रात्रीची उठली आणि निवृत्तीनाथांना उठवलं. आईने त्यांना जवळ घेतलं, हृदयाशी जवळ घेतलं. निवृत्तीनाथ म्हणाले, अगं आई, एवढ्या रात्री मला का उठवलंस तू? रात्र किती झाली आहे बघ. तर ती आई म्हणते, काय सांगतोस? त्यावर आई म्हणाली, पदर पसरून मी तुझ्याकडे एक मागणं मागते. आई निवृत्तीनाथांना म्हणाली की पदर पसरून मी तुझ्याकडे एक मागणं मागते, मी काहीतरी मागते, ते तू मला दे. एकच कर, माझे मालक गेले, त्यांच्या मागे आता मी पण जाते, मी कशाला राहू आता, पण जाताना एकच करते. ही माझी तीनही मुलं आहेत, ही तुझ्याकडे मी सोपवते, ही तुझ्याकडे सुपूर्त करते. काय प्रसंग आहे बघाव. निवृत्तीनाथांकडे ती तीनही भावंड सोडून आई चाललेली आहे. काय प्रसंग असावा. आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य असं उभं राहिलेलं आहे. ज्यांनी जगाची काळजी केली, जगाचा उद्धार केला, त्यांच्या वाट्याला हे दुःख. त्यांच्यापेक्षा आपण खूप बरे आहोत. जे माता पिता आपल्या 4 मुलांना सोडून गेले, त्यांची अवस्था काय झाली असेल. निवृत्तीनाथांना जवळ घेतलं आणि सांगितलं, या तीनही मुलांना तू सांभाळ. त्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, अगं आई, तू सांगतेस ते बरोबर आहे, तू सांगतेस ते खरं आहे, पण तू माझ्याकडे यांना सोपवते आहेस. तसा मी कितीसा मोठा आहे ग आई, कितीसा मोठा आहे मी, की ही तीनही मुलं तू माझ्या पदरात टाकतेस आहेस. मी कितीसा मोठा आहे, माझं वय तरी काय आहे. जवळ घेतलं आईने त्याला हृदयाला लावून, आणि आई रडायला लागली. म्हणालेली, बाबा रे, तू निवृत्ती राजा आहेस. कोण आहेस? तू निवृत्ती राजा आहेस. आता मला जायला पाहिजे. निवृत्तीनाथ म्हणाले, अगं आई, मी कसं सांभाळू? उद्या सकाळी उठून जर सोपानने विचारलं, ज्ञानराजांनी विचारलं, मुक्ताईने विचारलं, आमची आई कुठे आहे, तर मी काय उत्तर देऊ? आई लगेचच खाली बसल्या. त्यांना काही सुचेना. हृदयाला लावलं निवृत्तीनाथांना आणि ओक्साबोक्सी रडू लागली. मला बाकीचं काही कळत नाही, मला तू काही सांगायचं पण नाही, एवढंच तुझ्याकडं पदर पसरून मागते बाळा. मला माझ्या मालकांच्या मागे जायला तू परवानगी दे, आणि ही मुलं मी तुझ्या पदरात टाकते आहे, ती सांभाळून घे. आईची इच्छा. ठीक आहे म्हणे, माझ्या वाट्याला हेच असेल तर ते येणारच आहे. सांगून जातेस म्हणून ठीक आहे, न सांगता गेली असतीस तर मी काय केलं असतं ग आई? वडील गेले तशी तू गेली असतीस तर मी काय केलं असतं? आईला घट्ट मिठी मारली आणि खूप रडू लागले. डोळ्यातनं अश्रूधाऱ्या वाहू लागल्या. डोळ्यातल्या अश्रू काही केल्या थांबेना. मात्र मोठ्याने रडता येत नव्हतं, कारण मोठ्याने रडले, आवाज आला, हुंदक्यांचा जर आवाज आला, रडण्याचा आवाज आला, तर बाकीची तीनही भावंड उठतील. म्हणून आई पण रडत होती आणि निवृत्तीनाथ पण रडत होते. आवाज काढता येईना. आई आणि निवृत्तीनाथ मात्र खूप रडतच होते, कारण मोठ्याने आई रडली तर मुलं उठणार, म्हणून आई रडतच निघून गेली. आई आता गेली. आता इथून निवृत्तीनाथांचं कार्य सुरू झालं. आई निघून गेली, हा केवढा मोठा क्षण आहे. तीनही 4ही मुलांना असं पोरकं टाकून, आई नाही, वडील नाही. आता सकाळ झाली. मुक्ताई उठली, सोपान उठले, माऊली उठले. आई 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 आवाज देऊ लागले. मग निवृत्तीनाथ जवळ गेले. तिघही भावंडांना पोटाशी जवळ घेतलं, अगदी अंथरुणात. सकाळ झालेली नव्हती, थोडंसं उजाडलेलं होतं, परंतु निवृत्तीनाथांनी त्यांना जवळ घेतलं. मुलं अंथरुणावरच होती, त्यामुळे झोपेत त्या मुलांना कळलं नाही की आई आहे की निवृत्तीनाथ आहेत. कारण त्या क्षणाला आईची ऊब सुद्धा निवृत्तीनाथांच्या हृदयात प्रगट झाली होती. ती आईची माया, ते प्रेम, ती ऊब प्रगट झाली तिथे. असं हे अलौकिक आश्चर्य होतं. त्या उभेतून असं जाणवलंच नाही की तिथे आई नाही म्हणून. बोटाशी धरलं, नंतर बघितलं तर दादा आहे. नंतर म्हटलं, दादा, आई कुठे आहे? काय प्रसंग असेल. तो क्षण कसा असावा? एकाकी डोळ्यासमोर उभा राहिला.
काय तो क्षण असावा हो? माऊलीने विचारलं, दादा आई कुठे आहे? मुक्ताई लहान होती हो, तिला काहीच कळत नव्हतं. ती नुसतं आई आई म्हणून रडत होती. आई आई म्हणूनच रडत होती. थोडंसं उजाडल्यानंतर जशी सूर्यकिरण घरात आली तर कुठेच आई दिसेना. जशी एखादी पक्षीण आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन बसते, तसं निवृत्तीनाथांनी या 3 भावंडांना पंखाखाली घेतलं आणि वाढवलं. तिघही आई आई करतात आहे. निवृत्तीनाथांनी एकाच शब्दात सांगितलं, बाबांच्या मागे आई गेली. आता तिला स्मरणात ठेवा आणि मला सांभाळा. तुम्हाला तिघांना माझ्याकडे सोडून गेली ती. गुरु हा धैर्याचा डोंगरू, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा नाही नाही त्रिलोकी, गुरु हा साधकाची माय. पोटाशी धरलं, ओक्सा बोक्सी सगळे रडू लागले. कोणीच थांबत नव्हतं. त्यांना कळेना काय करावं. मग निवृत्तीनाथ म्हणाले, आता आई गेली, बाबा गेले, आता मला सांभाळा. माऊलीने ओळखलं आणि बिलगले पोटाशी. सोपानने घट्ट मिठी मारली. मुक्ताई मात्र काही केलं आई आई करायचं थांबेना, कारण मुक्ताई लहान होती हो. माऊलींना तिने जवळ घेतलं. माऊलींनी तिला जवळ घेतलं. मुक्ता मुक्ता, कळलं का आपली आई आजपासून कोण? तर निवृत्तीनाथच आपली आई आहे. जो आपला दादा आहे ना, तीच आपली आई आहे. आजपासून आपला दादा आहे, तीच आपली आई आहे. जो आपला दादा आहे ना, तेच आपले बाबा आहेत आणि तोच आपला गुरु आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचे लेखा कोण करी. म्हणून जीवनामध्ये श्री सद्गुरु राज भेटणं यापेक्षा सुंदर दुसरं कुठलंच मोठं भाग्य नाही. ही खरंच माझ्या सद्गुरु रायांची कृपा आहे हो. आज जे काही आहे, आज जे काही माझं जीवन घडवतोय, ती त्याचीच तर लीला आहे हो. पण एवढ्या जगलेल्या आयुष्यात मला एक सत्य मात्र उमगलं, आणि ते म्हणजे की अभ्यासाने ज्ञान मिळतं, पण ज्ञानाची प्रसन्नता भेटायची असेल तर त्याच्याकरिता श्री सद्गुरूंचीच कृपा लागते. त्याशिवाय हे काहीच शक्य नाही. सगळं कसं आहे त्याशिवाय निरर्थक आहे. अखंडित प्रसन्नता होती हृदयामध्ये. त्यामुळे संसार दुःख शिरायला जागा नव्हती. संसाराची सुरुवात अशी, आणि तेच म्हणतात आहे, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तू मज व्हावा वेळोवेळ व्हावा पांडुरंग. म्हणजे संसाराची सुरुवातच अशी, ज्यामध्ये आई नाही आणि वडीलही नाही. तीनही भावंड, चारही भावंड एकटीच पडलेली, आणि त्यातही आजी संसार सुफळ झाला गे माये. कोण म्हणू शकतं? हे फक्त संत म्हणू शकतात, आपण नाही. सर्वसामान्य माणसांना शक्य नाही हो. एवढं अलिप्तपणा आपल्यासारख्याला सोसवणारही नाही. आपण भांडत बसलो असतो, देवाने हे हिरावून घेतलं आणि ते हिरावून घेतलं, आई नाही बाबा नाही, कसं जगायचं. निवृत्तीने सांगितलं, बाप रखुमा देवीवर ज्ञान राजा. आता आपण सगळेच विठ्ठलाच्या चरणी. ज्ञान माऊलींना म्हणाले, आता आपण सगळेच विठ्ठलाच्या चरणी. आता तोच आपला बाप, तीच आपुली आई. विठ्ठल बाप माय, चुलता भगिनी बंधू आणि भ्राता. म्हणून बाप रखुमा देवीवर विठ्ठल. कुलदेवतेचंही नावाचा जय जयकार आणि आई वडिलांच्याही नावाचा उद्धार. 16 वर्ष झाली माऊलींना, ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला. आता राहण्यात काही अर्थ नाही, अवतार कार्य माझं संपलं. मग निवृत्तीनाथांनी माऊलींना जवळ घेतलं आणि म्हटलं, काय बोलतोयस? इतर मुलांच्या बाबतीत नाचायचं, बागडायचं, खेळायचं हे वय आहे, आणि तू 16 वर्षीच समाधीची गोष्ट करतोयस. मग सोपानदेव म्हणाले, ज्ञानराजा हे बरं आहे का? मुक्ताई म्हणाली, असं तसं बोलू नको ज्ञाना, असं काही नाही बोलायचं. माऊली म्हणाले, ठीक आहे, प्रत्येकाकरिता 2-2 वर्ष देतो. 2 म्हणजे 6 झाले, आणि प्रत्येकाकरिता 2-2 वर्ष दिले, आणि शेवटी 22व्या वर्षी समाधी घेतली. पण पुढचं लक्षात आलं का?
माऊलींनी समाधी घेतल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये तीनही भावंडांनी समाधी घेऊन मुक्त झाले. का हो? कारण का? आता ऐसे सखे कोणी नाही. निवृत्तीनाथ म्हणतात, इतकं प्रेम, इतकी आपुलकी, इतका जिव्हाळा का दास झाले. आईचं प्रेम दिलं, बापाचं प्रेम दिलं आणि जगातला कोणताही गुरु ज्ञान देणार नाही एवढं ब्रह्मांड, एवढं ज्ञान त्यांच्या अंतरंगातून प्रकट केलं. काय अवस्था होती हो, बघा ना. आई तेच, बाबा तेच, आणि असा गुरु होता की ज्याने आयुष्यभर एकच काळजी घेतली की माझ्यापेक्षा माझा शिष्य मोठा व्हावा. अशी गुरु शिष्यांची जोडी आपल्याला जगात सापडणार नाही. एकच प्रवचन या जगात असं झालं की गुरुंनी समोर बसावं आणि शिष्याने प्रवचन करावं. एकमेव प्रवचन, ते म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव. आणि समोर बसावं आणि म्हणून म्हणावं, गुरुराया, हे सद्गुरुनाथा. महाराजांनी नुसतं दृष्टीतून बघावं. निवृत्तीनाथाने लिहिलं नाही हो, काहीच लिहिलं नाही. निवृत्तीनाथांनी लिहिलं नाही, पण चालती बोलती ज्ञानेश्वरी मात्र तयार केली. आणि तेच म्हणजे आपली माऊली ज्ञानोबाराया. हात विठा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची करू परितु ते महिषेशी. महाराज, तुमची दृष्टी जर आमच्यावर पडली तर आमची तुलना कोणाबरोबर होईल? तर तो जीवची परितु ते महेशेशी. तो जीव असून सुद्धा त्याची तुलना महेशाबरोबर होईल. एवढी महाराज तुमची ताकद आहे, एवढी ताकद आहे. म्हणून लक्षात ठेवा, निवृत्तीनाथ यांचा विचार केला तर ते अभंगातून आपल्याला दिसतील, गीतेतून आपल्याला दिसतील, ज्ञानेश्वरीमधून दिसतील. पाहाल तिथे निवृत्तींचा दास कसा लिहितो हे कळेल. भावाचं नातं असं असताना सुद्धा गुरु कुठून झाले? आई वडील हे सगळं कुटुंब होतं, एकत्र कुटुंब होतं. आई वडील, मुलं बाळ झाली आणि मग मुलाबाळांना घेऊन ते आळंदीतल्या शिव्या खाण्यापेक्षा आणि आळंदीतली अवहेलना सहन करण्यापेक्षा, गावाच्या बाहेर राहण्यापेक्षा, मात्र म्हणजे गावाच्या बाहेर जाऊन राहिले कोण? ही सगळी भावंड, आई वडील त्यांना घेऊन राहिले. मात्र समाधी मात्र गावात आली. सिद्ध भेटात राहिले होते, गावाच्या बाहेर काढलं होतं. भाग्यवान मंडळी हो, साधू संतांनी जिवंतपणी अवहेलनाच झेलल्या. जिवंतपणी साधू संतांना अवहेलनाच मिळतात आणि गेल्यानंतर घागरीने दूध. त्या वेळेला भूक लागल्यानंतर 1 चमचाभर पाणी सुद्धा कोणी पाजलं नाही. उलट मडकं भाजण्याकरता 1 पैशाचं आणलं तर ते सुद्धा थोबाडीत मारून हिसकून घेतलं. ही जगाची उलटी रीत आहे. नंतर त्र्यंबकेश्वरला गेले आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करता करता एक वाघ आला. मोठा वाघ होता आणि त्या वाघाला घाबरून इकडे तिकडे सगळे पळू लागले. सगळे दाही दिशांना गेले, पण तो वाघ मात्र निवृत्तीनाथांच्या मागे लागला. कोणाच्या? निवृत्तीनाथांच्या मागेच पळत होता. निवृत्तीनाथ पुढे, वाघ मागे, निवृत्तीनाथ पुढे, वाघ मागे. त्या वाघाने सर्वांपासून निवृत्तीनाथांना बाजूला केलं आणि एका गुहेमध्ये आणलं. हे घाबरले, निवृत्तीनाथ घाबरले. घाबरून इकडे तिकडे बघतात. बघितलं तर काय? यती समोर उभा. यती म्हणजे कोण होते? निवृत्ती गहिनी. कृपा केली पूर्ण, कोण हे पावन कृष्णनाथ. गहिनीनाथ तिथे होते. तिथे बसलेले बघितल्याबरोबर घाबरले. अरे, निवृत्तीनं म्हणाले, निवृत्ती, ओळखलं नाहीस? मी गहिनीनाथ आहे. इकडे सद्गुरूंचा अनुग्रह सुरू झाला, चर्चा सुरू झाली, सगळे मिळाले एकमेकांना. वाघ निघून गेला. माऊली, सोपान काका, मुक्ताई आणि विठ्ठलपंत इकडे तिकडे बघतायत. निवृत्तीनाथ मिळत नाहीत, कुठे गेले कळत नाहीत. हे सगळे घरी आले, सगळे टेन्शन मध्ये. काय करावं? अरे निवृत्ती कुठे? अरे निवृत्ती. माऊली बोलायला लागले, रात्रभर कोणी जेवलं नाही, उपाशी सगळे बसले. सगळीकडे सगळ्यांचे डोळे मात्र कुठे? फक्त दाराकडे डोळे लावून बसलेले. निवृत्ती आता येईल. निवृत्ती काही आला नाही. सकाळचं सूर्य किरण घरात आलं. सकाळचं सूर्याचं किरण आलं घरामध्ये आणि दारामध्ये एक तेजपुंज व्यक्ती उभी राहिली. तो भाऊ निवृत्ती नव्हता, तर ते निवृत्तीनाथ होते. कोण होते? निवृत्तीनाथ होते. असं बघितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं, हा आपला भाऊ नाही, हा आपला गुरु आहे. आणि गेले आणि पायावर लोटांगण घातलं आणि पाय धरले. साष्टांग नमस्कार केला निवृत्तीनाथांना.
हे गुरुराया सद्गुरुनाथा तिथे साक्षात्कार झाला. हा आपला थोरला भाऊ नाही तर हा आपला गुरु आहे. आणि गुरु म्हणून पायाला मिठी मारली. निवृत्तीनाथांनी उचलून त्यांना उभं केलं. माऊलींना डोक्यावरून हात ठेवला. हात ठेवोनी मस्तकी आणि देवोनी प्रसाद केले सुखी. जवळ घेतलं. माऊली गेल्यानंतर सोपानदेव गेले. मुक्ताई आली. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. पण कुळ हे पावन कृष्ण नामे. या निवृत्तीवर गहिनीनाथांनी कृपा केली. पण आमचं कुळ जे पावन झालं ते कृष्ण नामाने. आणि म्हणून नाथ संप्रदायाची परंपरा जरी वारकरी संप्रदायाच्या मुळाशी असली शेवटी रूपांतर नामधारकामध्ये झालं. वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्याच्याकडून मोठेपणा प्राप्त झाला त्याला मात्र कधीही विसरू नका. ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे झाले. चांगदेवाने पायावर लोटांगण घातलं. आले लोटांगणी चांगदेव. इतका अधिकार झाला. पण शेवटी ज्ञानेश्वरी लिहिताना एकच वाक्य मुखातून बाहेर पडलं. कारण गुरु कोण होते? निवृत्तीनाथ त्यांचे गुरु होते. तो मोठा भाऊ नसून तीच आई होती, तेच बाबा होते आणि तेच गुरु होते. एवढं घडवलं की ज्ञानेश्वरी लिहिताना एकच वाक्य त्यांच्या मुखातून बाहेर पडलं. देवा देवा तूची गणेश. देवा तूची गणेशू. जय जय रघुवीर समर्थ.